त्या साधू संत महात्म्याचे खूप असणारे उपकार आहेत आपल्यावर. कारण का आता ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी देऊन गेली, तुकोबारायांनी गाथा दिला, नाथबाबांनी सुंदर असं रामायण देऊन गेलं महाराज आपल्याला. आपण कसं जगावं, भावाभावानं कसं वागावं हे शिकवण्यासाठी नाथबाबांनी रामायण देऊन गेलं महाराज आपल्याला. पण आपण ज्यांना गाताय, ज्यांना माथ आहे त्यालाच गाताय महाराज. ज्याला माताच नाही त्याला गात्याची किंमत काय महाराज? काय किंमत आहे? काहीच किंमत नाही. म्हणून त्या संतांचे असणारे उपकार आहेत. मग त्या जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आपल्यावर उपकार आहेत महाराज. तुकोबारायचा गाता पाण्यामध्ये बुडवला, तो गाता 13 दिवस पाण्यामध्ये होता महाराज. पण 13 दिवसाच्या नंतर असणारा महाराज, जळी दगडासहित वया जैश्या तारियल्या लाया, जशा लाया तरुण वर यावं महाराज, तसा माझा जगद्गुरु तुकोबारायचा गाता वर आला हो. कोरडा गाता वर आला. तोपर्यंत 13 दिवस असणारा तुकोबाराय त्या इंद्रायणीच्या कडेला धरण घेऊन बसलेली होती महाराज. अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही महाराज. हल्ले नाहीत, तुले नाहीत. लोकांनी तर म्हणजे मेला. तुकाराम महाराज तर कुणीच म्हणत नव्हते, येडा तुक्या म्हणत होते, येडा तुक्या. लक्षात घ्या, येडा तुक्या. तरी पण तुकोबारायांनी मागे धरून समाजाकडे पाहिलं नाही महाराज. कारण का तर ते तुकोबाराय होते आणि ते आले होते कुणाकरता? तुमच्या आमच्या करता आले होते महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या उन्नती देह कष्टविधी परोपकारी किंवा बुडत हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येतो आहे. त्या जगाचा असणार आहे अंधरूपी श्रद्धेत असणारं जग, या संसारूपी सागरामध्ये बुडत असलेलं जग त्या साधू संत महात्म्याला कळवळ आला. म्हणून ते साधू संत महात्मे आले महाराज. कारण का तर ते साधू संत महात्मे स्वतःहून आले. देवाला आणावं लागतंय, साधू संत महात्मे येतात आणि तुम्हा आम्हाला महाराज कर्मानुसार यावं लागते. कारण का तर जे आपण कर्म केलो ते आपल्याला भोगण्याकरता यावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोगाले उपदले मेले 80 किती केलेल्या कर्मानुसार महाराज आपल्याला या देहाला यावं लागते महाराज. ते केलेले कर्म असणारे भोगूनच आपल्याला या हे लोकीची यात्रा आपल्याला संपावी लागते. म्हणून असणार आपला देह पावन होत नाही. आपण त्या पायरीला असणारा प्राप्त होऊ शकत नाही. जे जगद्गुरु तुकोबाराय गेले तिथं आपण जाऊ शकत नाही महाराज. तुकोबाराय आपल्यासारखेच होते. संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे समुद्र नदी नव्हे गंगा पाषाण म्हणून लिंगा संत नव्हती जगा मानसाता सारिखी. साधू संत माते आपल्यासारखे होते महाराज, पण ते कळत नव्हते महाराज. आपल्यासारखे होते देहाला, आपल्यासारखे द्या ते स्वतःहून आलेले होते.